नमस्कार. JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण आषाढ महिन्यानिमित्त पारंपरिक पद्धतीने गव्हाचे पीठ व गूळ वापरून पौष्टिक अशा गोड पुऱ्या करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे. 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी गूळ, पाव वाटी बारीक रवा, पाव वाटी बेसन पीठ, थोडी जायफळ पावडर व खसखस, किंचितसे मीठ. प्रथम आपण गूळ भांड्यात टाकून घेऊ. गूळ बारीकच करून घेतला आहे मी. तर गूळ विरघळण्यासाठी आपण पाऊण वाटी पाणी घेणार आहोत. थंडच पाणी घेते आहे. पाणी गुळात टाकून आपण विरघळून घेऊ. असे सारखे हलवून आपण गूळ वितळून घेऊ. याच्यात गूळ आपण पाण्यात ठेवला आहे विरघळायला. आता मी मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ काढून घेते आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. आपलं नेहमीचंच पोळ्यांना जे वापरतो ना तेच पीठ आहे. त्यात बेसन पीठ टाकते. बेसन पिठामुळे नरम आणि खुसखुशीत होते पुरी. रव्यामुळे पण छान होतात पुऱ्या अशा. रवा टाकायचा. सर्व पिठं मिक्स करून घेऊ आपण. मी या छोट्या कढईत तूप गरम करून घेतले आहे. 2 चमचे तूप आपण पिठात टाकून घेऊ. साजूक तूप आहे, आपण तेलही टाकू शकतो. गरम तूप मी पिठात टाकून घेतले आहे. त्या चमच्याने आपण सगळं मिक्स करून घेऊ. गरम तूप पिठात छान चमच्याने मी मिक्स करून घेतले आहे. त्यात मी आता जायफळ पावडर टाकते. गुळाच्या पदार्थांमध्ये जायफळ पावडर छान लागते चवीला. सुवासही छान येतो. किंचितसे मीठ टाकते. आता हाताने आपण नीट मिक्स करून घेऊ सगळं. गूळ थंड पाण्यात विरघळून झाला आहे मस्त. आता आपण गाळून घेऊ हे पाणी. गुळाचे पाणी गाळून घेतल्याने काडी कचरा निघून जातो. कचकच पण खाली थांबत राहते. गरजेनुसार आपण पीठ वापरू शकतो याच्यात. जर पातळ वाटलं तर आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊ. गुळाचे पाणी पिठात मिक्स करून झाले आहे. थोडं मला पातळसर वाटते पीठ. मी 1 वाटी कणिक घेतली आहे, म्हणजे गव्हाचे पीठ. ते थोडं टाकून घेते. गरजेनुसार आपण टाकत जाऊ. आता हाताने मिक्स करते मी. घट्टसर गोळा भिजवून घेऊ आपण. गोड पुरीसाठी पीठ छान भिजवून झाले आहे. 1 वाटी मी पीठ घेतले होते, ते सगळे वापरले आहे. त्यामुळे छान घट्टसर गोळा झाला आहे. आपण आता 10 ते 15 मिनटं झाकून ठेवू. 15-20 मिनटं झाले आहे. पीठ चांगले मुरले. आता आपण पोळी लाटून घेऊ याची. एक छोटा गोळा घेऊन असं मळून घ्यायचा. मी पोळी लाटण्यासाठी पोळपाट घेतले आहे. त्यावर आता पीठ थोडं आपण मळून घेऊ असं. पोळपाटाला मी थोडे तूप लावून घेते आहे, म्हणजे चिकटणार नाही पोळी. लाटण्यालाही लावते थोडं. त्यावर गोळा ठेवून आपण आता गोलाकार अशी पोळी लाटून घेऊ. पोळी लाटून झाली आहे. त्यावर मी आता खसखस पसरवून घेते आहे. खसखस पौष्टिक असते, पुरी बरोबर खाल्ल्या जाते. लहान मुलंही खातात छान. आता लाटण्याने आपण परत थोडी लाटून घेऊ, म्हणजे दाबल्या जाते. जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही, अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेतली आहे. तर मी एका झाकणाच्या साहाय्याने गोलाकार पुरी कापून घेते.
छान गोलाकार मस्त पुरी कापून झाली आहे. अशा पद्धतीने आपण पुऱ्या करून घेऊ. गोड पुऱ्या लाटून झाल्या आहेत. आता आपण तळून घेऊ. मी इथे गॅसवर कढईत तेल तापत ठेवले आहे. त्यात आपण आता लाटलेली पुरी टाकून घेऊ. गोड पुरी असल्यामुळे आपण कमी गॅसवरच तळतोय. छान खरपूस तळून होते मस्त. टाकल्या हलवायची नाही. थोडे बुडबुडे कमी झाले की मग हलवायची पुरी. छान फुगून येतात मग. छान टम्म फुगली मस्त पुरी. थोडी अशी लालसर तळून घेऊ आपण. पुरी लालसर तळून झाली आहे. मी आता ताटात काढून घेते आहे. ताटात छान टिश्यू पेपर ठेवला आहे मी, म्हणजे तेलकट होणार नाही पुऱ्या. दुसऱ्याही पुऱ्या मी तेलात टाकून घेते आहे. अशा पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तळून घेऊ. छान टम्म फुगलेल्या खुसखुशीत पौष्टिक पुऱ्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत. चवीला खूपच छान लागतात. प्रवासात न्यायला किंवा लहान मुलांना डब्यासाठी पण द्यायला सोयीच्या होतात. तर मग आपण पण या पद्धतीने गोड पुऱ्या घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.